मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला ब्रेनच्या अशा 5 न्यूरोबिक एक्सरसाइज सांगणार आहोत ज्या तुमच्या ब्रेनला हेल्दी बनवण्यासोबतच त्याचा फोकस, कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी पॉवरला वाढवून फास्ट बनवेल. डोंट वरी, या त्याच बोरिंग आणि जुन्या एक्सरसाइज नाहीत ज्या तुम्हाला अगोदरच माहीत आहेत, जशा की बुक रीडिंग, बदाम खाणे, लवकर उठणे, मेडिटेशन, ईटिंग हेल्दी एक्सेट्रा. नाही, या एक्सरसाइज खूप वेगळ्या, इंटरेस्टिंग आणि आनंददायक असणार आहेत. इव्हन या न्यूरोबिक एक्सरसाइज करतेवेळी तुम्हाला मजा येईल. तुम्हाला हे काही मिनिटे तुमच्या फ्री टाईममध्ये करायचे आहेत, कारण जर आपला ब्रेन चांगल्या कंडिशनमध्ये असेल तरच आपण आपल्याला हवे ते मिळवू इच्छितो ते अचीव करू शकतो, नाहीतर नाही. आपल्यापैकी कदाचित काही जण असे पण असतील जे विचार करत असतील, माझा तर माइंड आधीच शार्प आहे, पॉवरफुल आहे. तर चला तर मग याला टेस्ट करूयात. एक्सरसाइज नंबर 1, टेस्ट अँड ट्रिक युअर ब्रेन. या पहिल्या एक्सरसाइजमध्ये तुम्हाला तुमच्या माइंडला कंटिन्युअसली टेस्ट अँड ट्रिक करावे लागेल, कारण यामुळे तुमच्या ब्रेनला डेली एक शॉक आणि चॅलेंज मिळेल, ज्यामुळे तुम्ही तुमची कॉग्निटिव्ह ॲबिलिटीला इन्क्रीज करू शकाल. यासाठी आम्ही तुम्हाला सांगितलेल्या या 3 माइंड ब्लेंडिंग ट्रिक्स तुमची मदत करतील. पहिली, शॉर्टी टेबल. तुमच्यासमोर हा एक टेबल आहे. यात 1 ते 25 पर्यंत रँडम नंबर आहेत, म्हणजे वेगवेगळ्या बॉक्समध्ये वेगवेगळे नंबर लिहिले आहेत. आता तुम्हाला फक्त एवढेच करायचे आहे, या टेबलच्या मध्ये जे 19 नंबर आहे त्यावर फोकस करायचा आहे. जेव्हा आम्ही सांगू तेव्हा तुम्हाला 1 ते 25 पर्यंत असेंडिंग ऑर्डर म्हणजे सिरियल वाईज शोधायचे आहेत. याला फक्त 30 सेकंदासाठी ट्राय करूयात. 3, 2, 1, गो. तुम्ही सर्व नंबरला असेंडिंग ऑर्डरमध्ये सिरीज वाईज शोधले का? जर नाही तर काही हरकत नाही, वेळेनुसार तुम्ही यात परफेक्ट होत जाल. याच्या मदतीने तुमची इन्फॉर्मेशनला प्रोसेसिंग करण्याची स्पीड इन्क्रीज होईल. यासोबतच तुमचा पॅरिफेरल विजन पण डेव्हलप होईल. दररोज वेगवेगळ्या शॉर्टी टेबल प्रॅक्टिस करण्यासाठी ऑनलाईन वेबसाईट किंवा ॲपचा तुम्ही यूज करू शकता. दुसरा, मल्टी कलर टेक्स्ट. आता तुम्हाला स्क्रीनवर बऱ्याच कलरमध्ये वेगवेगळे शब्द दिसत असतील. आता तुम्हाला करायचे हे आहे की जसं प्रत्येक शब्दावर एक कलर येत जाईल, तुम्हाला त्या कलरचं नाव घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला कलरचे नाव घ्यायचे आहे. रेडी? नाव गो. हे पाहायला जेवढे सोपे वाटत होते तेवढे सोपे नाही ना? असे यामुळे झाले कारण आपल्या ब्रेनमध्ये टेक्स्ट परसेप्शन आणि कलर परसेप्शन दोन्ही वेगवेगळ्या हेमिस्फिअरमध्ये लोकेटेड असतात. आणि जेव्हा तुम्ही या एक्सरसाइजला करता तेव्हा तुमचा ब्रेन या दोन्ही हेमिस्फिअरच्या कनेक्शनला स्ट्रॉंग बनवतो. यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढते, तुमचे कॉन्सन्ट्रेशन वाढते आणि तुम्ही अगदी सहजगत्या 2 टास्कमध्ये स्विच करू शकता. तिसरा, ब्लाइंड फोल्डेड. यामध्ये तुम्हाला तुमचे डोळे बंद करून दररोज कोणते तरी छोटे मोठे काम करायचे आहे. जसे तुम्ही डोळे बंद करून एखाद्या पेपरवर स्वतःचे नाव लिहू शकता किंवा पेपरवर स्क्वेअर, ट्रायंगल, सर्कल यासारखे शेप बनवण्याचा प्रयत्न करू शकता. तुम्ही डोळे बंद करून लॅपटॉपवर, मोबाईलवर टाईप देखील करू शकता, प्रॅक्टिस करू शकता. आणि याला ट्राय करण्यासाठी व्हिडिओला पॉज करून कमेंट सेक्शनमध्ये डोळे बंद करून स्वतःचे नाव टाईप करण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने तुमच्या ब्रेनची मसल मेमरी स्ट्रॉंग होईल आणि तुम्हाला गोष्टी जास्त चांगल्या प्रकारे लक्षात राहतील. एक्सरसाइज नंबर 2, हँड जेस्चर. आता आम्ही तुम्हाला हाताशी रिलेटेड काही जेस्चर सांगणार आहोत. हे तर तुमच्या माइंडला आणखी जास्त शार्प करतील. येथे तुम्ही तुमच्या हाताचा वापर करून ब्रेनला ट्रिक करून त्याची पॉवर वाढवायला शिकाल. 1, ओके अँड पीस साइन. येथे तुम्हाला तुमच्या राईट हँडने पीसचे साइन बनवायचे आहे आणि लेफ्ट हँडने ओकेचा साइन बनवायचा आहे. हे केल्यानंतर याला पुन्हा सारखे बदलायचे आहे. कधी तुमच्या डाव्या हाताने पीसचे साइन बनवाल तर उजव्या हाताने ओकेचा साइन. आत्ताच ट्राय करा. 5 वेळा 10 सेकंदात. स्टार्ट. टफ होते की सोपे? जाऊ द्या,
तुम्हाला हे दररोज 10 सेकंदासाठी 10 वेळा प्रॅक्टिस करायचे आहे. 2. क्लिंच युअर फिस्ट. यामध्ये तुम्हाला एक घट्ट मुठी बांधायची आहे आणि याला 90 सेकंदासाठी टाईट होल्ड करून ठेवायचे आहे. मोंटक्लेअर स्टेट युनिव्हर्सिटीच्या सायकोलॉजिस्टच्या मतानुसार तुमच्या उजव्या हाताची 90 सेकंदासाठी घट्ट मुठी बांधल्याने मेमरी फॉर्मेशनची ॲबिलिटी इन्क्रीज होते. जर हे तुम्ही तुमच्या डाव्या हाताने केले तर हे तुमच्या मेमरी रिकॉलच्या ॲबिलिटीला वाढवेल. 3. मेक सर्कल अँड अ ट्रायंगल. तुम्ही एक काम करा, तुमच्या डाव्या हाताने एक सर्कल बनवा आणि त्याच वेळी तुमच्या उजव्या हाताने ट्रायंगल बनवण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे प्रयत्न करा की तुम्ही दोन्ही शेप परफेक्ट बनवू शकाल. पुन्हा तुमच्या हाताला स्विच करून एका हाताने ट्रायंगल बनवा आणि दुसऱ्या हाताने सर्कल आणि पहा तुम्ही याला किती योग्य प्रकारे करू शकाल. यू कॅन ट्राय. जेस्चर तुमच्या माइंडला ट्रिक करून तुमच्या माइंडच्या न्यूरो पॅटर्नला चेंज करतात. एक्सरसाइज नंबर 3. यूज युअर नॉन डॉमिनंट हँड. तुम्हाला या एक्सरसाइजमध्ये सिम्पली तुमच्या नॉन डॉमिनंट हँडला यूज करायचे आहे. जर तुम्ही राईटी असाल तर तुम्हाला दररोज काही वेळासाठी काही कामांना डाव्या हाताने करायचे आहे आणि जर लेफ्टी असाल तर उजव्या हाताने. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही दररोज उजव्या हाताने ब्रश करत असाल तर नेक्स्ट डे तुम्ही डाव्या हाताने ब्रश करण्याचा प्रयत्न करा. सिमिलरली तुम्ही जे काही छोटे मोठे काम तुमच्या उजव्या हाताने करत असाल त्या कामांना डाव्या हाताने करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही उजव्या हाताने पेन पकडत असाल तर डाव्या हाताने ट्राय करा. तुम्ही ज्या हाताने कोणतेही काम करत असाल तर ट्राय करा की तेच काम तुमच्या नॉन डॉमिनंट हाताने करण्याचा प्रयत्न करा. कारण दुसऱ्या हाताने काम करण्यासाठी तुमच्या ब्रेनला खूप मेहनत लागते, ज्यामुळे तुमच्या ब्रेन मसलची एक्सरसाइज होते. तुमच्या ब्रेनमध्ये नवीन न्यूरो पॅटर्न्स बनतात. तुमचा बॉडी माइंड कनेक्शन आणखी स्ट्रॉंग होतो. जर तुम्ही हा व्हिडिओ आतापर्यंत पाहत असाल तर याचा अर्थ ही व्हिडिओ तुम्हाला आवडत आहे. तुम्ही तुमच्या नॉन डॉमिनंट हाताने या व्हिडिओला लाईक करू शकता. एक्सरसाइज नंबर 4. प्ले डेली माइंड चॅलेंजिंग गेम्स. आपल्याला गेम खेळण्यापासून बरेचदा मनाई केल्या जाते कारण गेमचे आपल्याला बरेचदा व्यसन लागू शकते. पण रिसर्चर्स म्हणतात जर आपण दररोज काही वेळा नॉन ॲडिक्टिव्ह पण माइंडला चॅलेंजिंग गेम खेळाल तर आपली डिसिजन मेकिंग स्किल आणि मेमरी पॉवर बऱ्याच पटीने वाढते. पण हे गेम्स PUBG, कँडी क्रॅश सारखे ॲडिक्टिव्ह गेम नसावेत. तर तुम्ही काही अशा प्रकारचे गेम खेळावेत जसे सुडोकू, चिप्स अँड पझल्स, मोनोपॉली, 2048, चेस, लुमोसिटी, ब्रेन इट ऑन, रिडल्स, स्क्रॅबल एक्सेट्रा. कोणताही असा गेम ज्यामध्ये तुम्हाला जास्त विचार करावा लागेल जो तुमच्या माइंडवर ताण देईल. जसे फॉर एक्झाम्पल चेस तुमच्या ग्रोथ माइंडसेटला डेव्हलप करतो. हे किंवा याशिवाय कोणतेही गेम्स फ्रीमध्ये ऑनलाईन साईट किंवा ॲप्सवर खेळू शकता, जसा की ब्रेन इट ऑन किंवा lumosity.com. येथे तुम्ही ब्रेन एक्सरसाइजच्या रिलेटेड बरेच गेम खेळू शकता. एवढेच नाही तर ट्विटरवर वर्डली गेम खूप फेमस होत आहे. तेथे दररोज एक वर्डली सॉल्व करण्यासाठी येतो जो तुमच्या माइंडला चॅलेंज करतो. तर तुम्ही आता बोर न होता फ्री टाईममध्ये फ्री अँड इंटरेस्टिंग गेम खेळून आपली ब्रेन पॉवर वाढवू शकता. एक्सरसाइज नंबर 5. मेक युअर ब्रेन वर्क. मित्रांनो, आतापर्यंत तुमचा ब्रेन एका सेट पॅटर्नवर चालत होता. तुमच्या जुन्या सवयीच सर्व निर्णय घेत होत्या. पण जेव्हा तुम्ही ऑटो पायलट मोडला ब्रेक करता आणि आपल्या माइंडला काही चॅलेंजिंग काम देता तेव्हा तुमच्या ब्रेनचे सर्व एरियाज ॲक्टिव्ह होतात, ज्यासाठी तुम्ही या छोट्या छोट्या स्टेप्सना घेऊ शकता जे तुमच्या ब्रेनची पॉवर वाढवण्यासोबतच तुम्हाला प्रोडक्टिव्ह, फास्ट, इफिशियंट राहण्यासाठी हेल्प करतील. टेक्नॉलॉजीवर डिपेंड राहणे कमी करा किंवा बंद करा. टेक्नॉलॉजी आपली लाईफ सोपी बनवण्यासाठी कामी येते. इवन बरेचदा टेक्नॉलॉजीने आपले इतके काम होत आहे की आपल्या ब्रेनला काही करण्याची गरजच पडत नाही. आणि जर आपला ब्रेन जास्त काही करणारच नाही तर आपला ब्रेन ट्रेन होणार नाही, तर हा ग्रो कसा करेल? यामुळे प्रयत्न करा की तुम्ही तुमच्या छोट्या मोठ्या कामासाठी लाईक कॅल्क्युलेट करणे, काही लक्षात ठेवणे किंवा शब्द शोधणे या सर्व कामासाठी मोबाईल वापरू नका. आपल्या माइंडने कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला एखाद्या मराठी शब्दाचा इंग्रजी अर्थ माहीत आहे पण लक्षात येत नाही तर लगेच गुगल सर्च करू नका. स्वतः आठवण्याचा प्रयत्न करा. आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्सचे मोबाईल नंबर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. हे तुमच्या मेमरीला जास्त इम्प्रूव्ह करेल आणि बऱ्याच प्रॉब्लेममध्ये तुमच्या कामी येईल. जर तुम्ही लवकर विसरत असाल तर अशा गोष्टीची लिस्ट बनवून ठेवल्याने तुम्ही त्याला अगदी सहजरित्या यूज करू शकता. पण याने तुमची मेमरी इम्प्रूव्ह होत नाही, तर तुम्ही त्या लिस्टवर डिपेंड राहता. आता येथे असे नाही की तुम्ही लिस्ट बनवणे बंद करावे. तर तुम्हाला जे काही लक्षात ठेवायचे आहे त्या तुमचे सर्व वस्तू असतील किंवा तुमचे डेली शेड्यूल असतील त्याची एक लिस्ट बनवा. पण गरजेनुसार त्याला सारखे सारखे पाहण्याऐवजी अगोदर आठवण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने तुमच्या ब्रेनची मेमरी मसल नेहमी ॲक्टिव्ह राहील. तुम्ही इतरांप्रमाणे ऑटो पायलट मोडवर नाही चालणार, तर तुम्ही खूप इफिशियंट आणि इफेक्टिव्ह राहणार. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला सपोर्ट करा. आणि हो, नोटिफिकेशन ऑन करा, ज्यामुळे येणारे व्हिडिओज तुम्ही मिस नाही करू शकाल.
थँक्यू फॉर वॉचिंग.